चर्चमधून बाहेर आल्यानंतर ना आम्ही लगेचच गाडीत बसून हॉटेलचा रस्ता पकडला, कारण की इतका घाम येत होता, गरम इतकं होत होतं की काही सुचत नव्हतं. समोरच बीच होता, म्हणजे माउंट मेरी चर्चजवळ जर कोणी गेला असेल तर त्यांना माहिती असेल की थोडंसं खाली अंतरावर गेल्यानंतरच बीच आहे. तर बीचवर जाण्याची इच्छा तर होती, पण हिंमत नाही झाली. दरवेळेस असंच होतं, बॉम्बेला यायच्या वेळेस आहे ना मी आधी खूप स्वप्न रंगवते की मी इकडे जाईल, तिकडे जाईल. मरीन ड्राईव्हला जायचा प्लॅन केला होता ह्यावेळेस, पण सगळं काही फ्लॉप झालं. म्हणजे माझं असं नेहमी होतं मुंबईला आल्यानंतर, कारण मुंबईची गरमी मला अजिबात सहन होत नाही. आणि कुणाल तर इतका परेशान झालेला, त्याला इतकं गरम होत होतं, त्याला पण अजिबात गरम सहन होत नाही. कुणाला असं म्हणत होता की इकडे बर्फ पडेल, त्याच वेळेस आपण इकडे येऊया. आणि तसं तर होणार नाही, बर्फ कधी पडेल का नाही माहीत नाही आहे. तर त्यानंतर आम्ही लगेचच हॉटेलला आलो होतो, हॉटेलचं चेक इन केलं आणि हा छोटासा रूम टूर. ह्या अगोदर पण आम्ही लास्ट टाईम मम्मीच्या विजासाठी ज्यावेळेस मुंबईला आलो होतो त्यावेळेस पण आम्ही हेच हॉटेल घेतलं होतं, त्यामुळं आम्हाला ह्यावेळेस पण हेच हॉटेल पाहिजे होतं. आणि लकीली ते अवेलेबल होतं. आम्ही पटकन खाली आलो, फ्रेश होऊन जेवण केलं, कारण की ना अजिबात इच्छा नव्हती, हिंमत नव्हती काही करायची, आणि झोप पण आली होती. तर जेवण मस्त होतं, जेवण टेस्टी होतं, पोट भरून आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. कायरोचं मात्र इकडे ना जेवण सोडून त्याला आईस्क्रीमच खायचं होतं. मूग डाळ हलवा, तंदुरी, त्यानंतर अंडा करी, चिकन करी, सगळं काही मस्त पोट भरून खाल्लं. आणि लास्टला मग कायरोला मी आईस्क्रीम आणून दिलं होतं, त्याने पण आईस्क्रीम मस्त पोट भरून खाल्लं. तर असा होता आमचा आजचा दिवस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.